लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्था चालक आणि राजकीय नेते संजय गरुड यांना नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलंय। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यांच्या संस्थेतील तब्बल 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या आयडींच्या माध्यमातून शासनाची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा तपास सुरू आहे। बनावट कागदपत्रे, मागील तारखेचे नियुक्ती आदेश आणि शासकीय नोंदींमध्ये फेरफार केल्याचंही निष्पन्न होत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले। दरम्यान या बहुचर्चित प्रकरणात यापूर्वीही अनेक शिक्षण अधिकारी, संस्थाचालक आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। हजारो पानांचे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं असून राज्यभरातील शालार्थ आयडींची पडताळणी सुरू आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली SIT कडून तपास वेगानं सुरू आहे। येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।